27 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिन या विषयावरचा हा आपला आजचा अगदी झटपट आणि महत्त्वाचा आढावा आहे. तर मंडळी, आज आपण या खास दिवसाचा इतिहास, कवी कुसुमाग्रजांचं मराठी साहित्यातलं अफाट योगदान आणि आपल्या मातृभाषेचा हा भन्नाट उत्सव नेमका कसा साजरा होतो हे अगदी एका मिनिटात समजून घेणार आहोत. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस आपले लाडके साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. त्यांच्या साहित्यातल्या या अमूल्य योगदानाला सलाम करण्यासाठीच राज्य सरकारने 2013 मध्ये हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. बरं, इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा बरं का. 1 मेला आपला राजभाषा दिन असतो आणि 27 फेब्रुवारीला आपण भाषा गौरव दिन साजरा करतो. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे कुसुमाग्रजांच्या साहित्याची जबरदस्त ताकद. तुम्ही नुसतं त्यांचं विशाखा हे पुस्तक बघा. या काव्यसंग्रहाने त्या काळात स्वातंत्र्य लढ्यातल्या तरुणांना अक्षरशः पेटवून दिलं होतं. आणि नटसम्राट, अहो त्या नाटकाने तर मराठी रंगभूमीवर एक इतिहासच रचला. त्यांच्या याच अलौकिक कार्यासाठी त्यांना 1987 मध्ये सर्वोच्च असा ज्ञानपीठ आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आणि शेवटी हा दिवस साजरा तरी कसा होतो? तर आजच्या दिवशी राज्यभरातल्या शाळा, कॉलेजेस आणि संस्थांमध्ये एकदम कडक उत्साह असतो. सगळीकडे छान कविता वाचन, निबंध स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रम रंगतात. आणि हो, विशेष म्हणजे नुकताच आपल्या मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय ना, त्यामुळे तर यंदा हा उत्साह आणि आपला अभिमान अक्षरशः द्विगुणित झालाय. थोडक्यात सांगायचं तर मराठी भाषा गौरव दिन हा फक्त एका महान साहित्यिकाचा जन्मदिवस उरलेला नाही, तर तो आपल्या मायबोलीच्या समृद्ध आणि अभिजात परंपरेचा एक अतिशय प्रेरणादायी उत्सव आहे.